माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला 66वा वाढदिवस आज जाहीररित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. पण उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा निमित्त साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर रात्री उशिरा मनसेचे अध्यक्ष अमित ठाकरेंनीही आपले काका उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिल्लीत विद्यार्थी आणि तरुणांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर देशातील जनभावनेचा आदर राखून उद्धव ठाकरेंनी यंदा आपला वाढदिवस सार्वजनिक स्तरावर साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेचे काही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही उद्धव ठाकरेंबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळा नांदगावकरांनी खास भावनिक पोस्ट शेअर करून त्यात काय म्हटलं आपण पाहूया ग्राफिक्समधून. उद्धव ठाकरे म्हणजे सुसंस्कृत राजकारणाचं उत्तम उदाहरण, असं बाळा नांदगावकर आपल्या भावनिक पोस्टमध्ये म्हणतायत. संयम आणि सहृदयता हे उद्धव ठाकरेंचं मोठं वैशिष्ट्य. उद्धव ठाकरेंच्या फोटोग्राफीच्या छंदाचाही नांदगावकरांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला. ठाकरे कुटुंबाचं माझ्यावर कायम प्रेम राहिलं असं म्हणतायत बाळा नांदगावकर. मी कायम ठाकरे परिवाराचा ऋणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.